ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीवरती खूप चिडलेला असतो. तो तिच्यावरती ओरडतो. तिला म्हणतो की तुम्हाला माहीत होतं ना की तन्वी माझ्यासोबत आतमध्ये आहे. मग बाहेर थांबायचं होतं ना? नाही, परंतु तुम्ही डायरेक्ट आत शिरलात. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली खूप रडते. बरं, तुम्हाला सर्व काही माहिती असून सुद्धा तुम्ही सगळ्या प्लॅनची वाट लावली. तुम्हाला माहिती होतं ना की आपण मधुभावना सोडवण्यासाठी हे सगळं काही करतो आहोत. तरीही तुम्ही हे का केलंत? बरं, आता जर तन्वी खरं नाही बोलली तर या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल, माझी नाही. त्यावरती आता अर्जुन खूप चिडलेला असतो, खूप वैतागलेलाही असतो. तो सायलीवरती ओरडतो. त्यामुळे सायली खूप आता रडायला लागते. जेव्हा आता अर्जुन भानावरती येतो, पाहतो तर सायली रडते. तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन येतं. अर्जुनच्या आता सगळं काही लक्षात आल्यानंतर अर्जुन डोक्याला हात लावतो. तर तिथे आता सायली अर्जुनची माफी मागते. ती म्हणते की मला माफ करा, मी ऑफिसमध्ये यायलाच नको होतं. तर त्यानंतर अर्जुन सायलीला समजावतो की प्लीज तुम्ही रडू नका. इतक्यात आता सायली उठते आणि भस्कन अर्जुनकडे येते. तेव्हा आता अर्जुन खूप घाबरतो. परंतु सायली स्वतःचा मोबाईल घेते आणि त्यानंतर बेडवरती जाऊन बसते. ती खूप रडत असते. अर्जुन आता खुर्चीत बसतो आणि त्यानंतर विचार करतो की मेलो आता. या रागावल्या आहेत म्हटल्यानंतर माझ्याशी अजिबात बोलणार नाही. आता मी इतका रागावतो की माझा स्वतःवरती कंट्रोलच राहत नाही. अर्जुन विचार करतो की आता सायलीची समजूत कशी घालायची. त्यानंतर अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि अर्जुन पटकन आता मोबाईलवरून सायलीला सॉरी असा मेसेज टाकतो. सायली आता तो मेसेज वाचून खूप खुश होते. परंतु मुद्दाम आता सायली रडण्याचं नाटक करते. अर्जुन परत विचारात पडतो की आता सायलीला कसं समजवायचं. तर त्यानंतर अर्जुनला परत एक दुसरी आयडिया सुचते. अर्जुन आता एक कोरं पेज घेतो आणि त्यावरती सॉरी असं लिहितो आणि त्यानंतर ते पेज आता सायलीच्या समोर धरतो आणि सायलीला हाक मारतो. तेव्हा आता ते पेज पाहून सायली खूप खुश होते. अर्जुनने सॉरी म्हटलेलं असतं. परंतु जेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतो तर तेव्हा सायली परत मुद्दाम नाटक करते रडण्याचं आणि त्यानंतर ती तेथून रागाने उठूनही जाते. तर इकडे महिपती, नागराज, साक्षी तिघेही भेटलेले असतात. साक्षी नागराजवरती खूप चिडलेली असते. ती त्याला सांगते की प्रियाला सांभाळण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची होती, परंतु ती गोष्ट आतापर्यंत तुम्हाला जमलेलीच नाहीये. बघताय ना तिचं वागणं. आणि ती प्रिया जर असंच वागत राहिली ना तर एक ना एक दिवस ते आपल्याला डिस्ट्रॉय करेल. त्यावरती आता नागराज सुद्धा खूप वैतागलेला असतो प्रियाला आणि तो सांगतो की तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं कळतंय मला. ती मुलगी माझ्या घरात राहते. 24 तास ती माझ्या मागे मागे फिरते. मला ना त्या पोरीचा खूप वैताग आला आहे. कधी कधी असं वाटतं ना की तिचा गळा दाबावा आणि विषय कायमचाच संपवावा. आता प्रियाला नागराज खूप वैतागलेला असतो. तेव्हा आता साक्षी म्हणते की हे सगळं काही असं अजिबात करू नका. तिला तिच्या अंगाला साधं बोट जरी लागलं ना तर ती व्हिडिओ व्हायरल करेल आणि ती मेली ना तो व्हिडिओ तसाच राहणार आहे. प्रियाने आता तो व्हिडिओ तयार करून साक्षी, नागराज, महिपतला आता जबरदस्त अडकवलेलं असतं. इतक्यात महिपतला फोन येतो. तेव्हा तो म्हणतो की तुमच्या दोघांचं जर बोलणं झालं असेल तर मी फोनवरती बोलू का? तर आता महिपतला फायनान्सचा फोन आलेला असतो. तो सांगतो की आता मी जे फायनान्स केले होते पैसे ते मला परत हवे आहेत. तो फायनान्सर सांगतो की महिपत, तू जेलमध्ये होतास ना, त्यामुळे मी तुझ्या मुलीला खूप सूट दिली होती, परंतु मला आता माझे पैसे व्याजासकट परत हवे आहेत. त्यावरती आता महिपत तिथे नमतं घेतो आणि त्यानंतर तो सांगतो की साहेब, तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करणार ना? महिपत, परंतु तुझं आता सगळं काही बस झालं. मी फक्त 48 तास देतो आहे. 48 तासाच्या आत किमान अर्धी रक्कम तरी माझ्या हातात आली पाहिजे. हे बघ, ती अर्धी रक्कम तरी माझ्यापर्यंत पोहोचवायची, नाहीतर उद्या तुझ्या डोक्यावरती छप्पर राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून आता धमकी देऊन तो फायनान्सर फोन ठेवून देतो. तर महिपत सांगतो की इन्व्हेस्टर लोक आता डोक्यावरती बसायला लागले आहेत. महिपत साक्षीला सांगतो की आता एवढी मोठी रक्कम आपण कशी आणि कुठून उभी करायची आहे. तेव्हा साक्षीला मोठा धक्काच बसतो. तर साक्षी विचारते की काय अन्न 48 तासात? अहो, हे सगळं काही कसं करणार आहोत आपण? तर महिपत सांगतो की आता आपण काहीच करायचं नाही. आता जे करतील ते नागराज सेट करतील. तेव्हा नागराजला मोठा धक्काच बसतो. तर नागराजला महिपत सांगतो की ते प्रियाला आपल्यामध्ये घेऊन तुम्ही खूप मोठा धोका केला आहे. ती प्रिया नावाची टांगती तलवार माझ्या लेकीच्या डोक्यावरती तुमच्यामुळे आले आहे. आता त्याची किंमत तुम्हालाच भरावी लागेल नागराज सेठ. नागराज आता नागराची चारी बाजूने कोंडी झालेली असते. तर इकडे सायली खालती आल्यानंतर अर्जुन तिच्या पाठोपाठ आलेला असतो. तर पुन्हा ही कल्पनाला सांगत असतात की वाहन सामान जास्तीचं भरून ठेव. आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे बाहेर जायला नको.
तर विमल तिथे आता सांगते की पुन्हाही या सगळ्याचा विचार सायलीताईंनी आधीच करून ठेवला आहे. त्यावरती कल्पना सायलीचे कौतुक करते. पुन्हाईला सांगते की पुन्हाही अहो जेव्हापासून सायलीने सगळी काही जबाबदारी घेतली आहे ना, तेव्हा तर मला अगदी रिटायर झाल्यासारखंच वाटतं आहे. तर अर्जुन इकडून आता सायलीला व्हॉइस मेसेज पाठवतो. जेव्हा सायली आता तो मेसेज पाहते आणि त्यानंतर अर्जुनने जे रेकॉर्डिंग पाठवलेलं असतं ती सायली सर्वांसमोरच ऑन करते. तर तिथे आता अर्जुनने मेसेज पाठवलेला असतो की मगाशी माझा आवाज खूप जास्त वाढला होता, परंतु सॉरी ना, आता काय कान पकडून माफी मागू का? त्यावर ते आता तिथे पुन्हाही विमल, कल्पना सगळेजण सायलीवरती खूप हसत असतात. तर अस्मिता डोक्याला हात लावते. सायली तिथे आता खूप लाजत असते आणि त्यानंतर ती मान खालती घालूनच उभी राहते. तेव्हा आता कल्पनाला पुन्हाही सांगते की पूर्वीचे प्रियकर प्रियसी एक कबुतराद्वारे संदेश पाठवायचे, परंतु आता हा मोबाईल आला आहे. अस्मिता आता सायलीवरती चिडते आणि तिला म्हणते की आम्हाला कशाला ऐकवते तुझी लव्ह स्टोरी. सायली, व्हॉइस मेसेज हा कानाजवळ नेऊन ऐकायचा असतो, हा सर्वांसमोर ऑन करायचा नसतो. व्हॉइस मेसेज हा चार चौकात ऐकायचा नसतो. साधी अक्कल नाही का सायली तुला? तेव्हा आता सायली सांगते की अस्मिताताई, मी हे सगळं काही बंद करणारच होते, पण तेव्हा आता कल्पना म्हणते की तो अचानक वाजलं आणि आम्ही सगळ्यांनी ऐकलं. तर तिथे आता सगळेच जण सायलीवरती खो खो हसत असतात. अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये असतो आणि अर्जुन वरून सगळं काही पाहत असतो. तर पुन्हाची आता सायलीची चेष्टा करतात. ते म्हणतात की मग आता तुमची लुटूपुटूची लढाई संपली की नाही? तू माझ्या अर्जुनला माफ करणार आहेस ना, की त्याला उठाबशा काढायला लावणार आहे? तर सायली तिथे खूप लाजते. सायली मनामध्ये विचार करते की यांनी एवढं गोड सॉरी म्हटलं आहे म्हटल्यानंतर मी त्यांच्यावरती जास्त वेळ चिडून नाही ना राहू शकत. आज ना यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करते, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की मी त्यांना केव्हाच माफ करून टाकलं आहे. तर मी मला आता पुन्हाईला सांगते की पुन्हाई, अहो सायलीताई, आपल्यासमोर कशाला काही सांगतील? त्यांचा चेहरा सांगतोय ना, ते बघा, त्या किती लाजून लाजून लाल झाले आहेत. तेव्हा आता अर्जुन सायलीला वाकून पाहतो. सायली खूप हसत असते. तर तिथे अर्जुन विचार करतो की मिसेस सायली स्माईल करतात, म्हणजे नक्कीच त्यांनी मला माफ केलं असणार आहे. यस, अर्जुनने आता सायलीला मनवलेलं असतं. तर सायली लाजून आता किचनमध्ये पळते. इकडे मैपतने आता नागराजला चांगलेच फैलावरती घेतलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की मला देऊ नका पैसे नागराज सेठ, डायरेक्ट इन्व्हेस्टरला द्या. त्यावरती आता नागराज विचारतो मी? त्यावरती आता मैपत सांगतो की हो, किल्लेदारच्या मर्डरची सुपारी कोणी दिली? तुम्ही. प्रियाला तन्वीक म्हणून उभं केलं कोणी? तुम्ही. त्या प्रियाला बेलगाम घोडीसारखं उधळायला दिलं कोणी? तुम्ही. मग आता त्याची थोडीशी तरी शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार ना. मैपतला आता नागराज विचारतो की नक्की अशी किती रक्कम आहे? त्यावरती आता मैपत सांगतो की अगदी छोटी चिरकुट रक्कम आहे, तुम्ही भरू शकता. तेव्हा आता नागराज विचारतो की किती? तर मैपत सांगतो की जास्त नाही, 22 कोटी. तेव्हा आता नागराजला मोठा धक्काच बसतो आणि नागराजाचा हसतच म्हणतो की 22 कोटी मी भरायचे आहेत. त्यावरती आता मैपत खूप चिडतो आणि म्हणतो की दात काढायला काय झालं आहे? आता 22 कोटी रक्कम तुम्हीच भरायची. तेव्हा आता नागराज म्हणतो की म्हणजे आता तू धमकी देतोयस, ब्लॅकमेल करतोयस का मला? तिकडे ती प्रिया मला ब्लॅकमेल करते आणि इथे तुम्ही. त्यावरती आता साक्षी सांगते की असंच समजा हवं तर. साक्षीसुद्धा आता गप्प बसत नाही. ती नागराजला धमकी देते. ती सांगते की आमच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं आहे, त्यामुळे आता काही तोंड उचकटून बोलायचं नाही. त्यामुळे जे अण्णा सांगतायत तेच करा. नागराज आता पुरता कोंडीत सापडलेला असतो. नागराज हा मैपत साक्षीचा नादी लागून फसलेला असतो. तर तो रागाने तेथून निघून जातो. इकडे अर्जुन आता खूप खुश होतो. रूममध्ये आल्यानंतर तो विचार करतो की फायनली आता बायकोला मनवलंच मी. ती स्माईल करताना किती क्यूट दिसत होती. त्यानंतर तो विचार करतो की अर्जुन सुभेदार, आता जास्त खुश होऊन चालणार नाही. तुझं लक्ष मेन मिशनवरती असायला हवं. आधी सगळ्यात आधी तन्वीला असं वाटायला पाहिजे की मला खरोखर तिच्याची फ्रेंडशिप करायची आहे. आणि अर्जुनला अचानकपणे एक आयडिया सुचते. अर्जुन आता फोन करून आता प्रियाला बुके पाठवण्यासाठी सांगतो. इकडे नागराज जेव्हा घरी आलेला असतो तर आता रविराज कोणत्या तरी बिलाबद्दल बोलत असतात. तर नागराज ते सगळं काही ऐकतो. रविराजाने आता फोनवरती सांगितलेलं असतं की ते 13 लाख रुपये, बरं ते घेण्यासाठी, तो चेक घेण्यासाठी कोणाला तरी नक्की पाठवा. तर नागराज मनामध्ये विचार करतो की आता एवढी मोठी रक्कम कोणावरती उधळतोयस? खरी गरज मला आहे ती भागव ना आधी. आता काही करून नागराज सेठ, तुम्हाला हिम्मत करून दादाला विचारावंच लागेल. नागराज रविराजांना आता पैशांसोबत विचारण्यासाठी येतो. इतक्यात आता डोरबेल वाजते. रविराज जातो आणि पाहतो तर बुके आलेला असतो प्रियासाठी. रविराज विचार करतो की याच्यावरती तर नाव नाही आहे, मग हा बुके कोणी पाठवला असेल? तो प्रियाला खालती बोलावून घेतो आणि विचारतो की अगं तन्वी, हा बुके तुझ्यासाठी पाठवला आहे, कोणी पाठवला आहे? निनामी आहे. त्यावरती आता प्रिया विचार करते की अच्छा अर्जुन, मी तुझ्या मेसेजेसचे रिप्लाय देत नाही म्हणून इतका डिस्परेट झाला आहेस की बुके पाठवतोयस.
त्यावरती आता नागराज विचारतो की तन्वी दादा काय विचारतोय तुला, कोणी पाठवलाय हा बुके? तेव्हा आता प्रिया खोटं सांगते. ती सांगते की बाबा पाठवणारा नाही, पाठवणारी आहे, माझी मैत्रीण रुच्या, तिने पाठवलंय. आणि प्रिया आता खोटा फोन करते. ती खोटा फोन करून खोटी नाटकं करते. रविराजसमोर मुद्दा म्हणते की अगं रुच्या, मी तुझं असाइनमेंट कंप्लीट करून दिलं म्हणून तू काय मला आता बुके पाठवणार आहेस का? तेव्हा आता प्रिया विचारते की अगं डिनर नाही नाही अगं, मला माझे बाबा पाठवणार नाहीत कुठे आणि मला यायचं सुद्धा नाही आहे, तुम्ही डिनर डेट एन्जॉय करा. तेव्हा आता रविराज विचारतो की काय डिनर प्लॅन आहे तर? तेव्हा आता प्रिया नाटकं करते. रविराजांना तिला घोळात घ्यायचं असतं. तेव्हा ती सांगते की नाही बाबा, आधीच माझ्यावरचा तुमचा विश्वास उडाला आहे, मला आता तुम्हाला अजून टेन्शन नाही द्यायचं आहे. प्रिया आता रविराजांचा हात हातात घेते आणि मोठ्या विश्वासाने सांगते की बाबा माझ्यासाठी रुच्या नाही तर तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. तर नागराज आता प्रियाचं नाटकं कळलेली असतात. नागराज विचार करतो की ही रुचा कोण आहे. आता दादाला घोळात घेण्यासाठी नवीन नवीन कॅरेक्टर जन्माला घालते ही. रविराज आता प्रियाला सांगतात की तुझं जायचं आहे ना बाळा, तू जा. तेव्हा आता प्रिया नाटकं करते. परत रविराजांना म्हणते की बाबा मी इतक्या चुका करते तरी तुम्ही मला कसं काय पाठीशी घालता? त्यावर ते आता रविराज सांगतो की बाप आहे ना तुझा, मला तुला कायम आनंदात असं बघायला आवडतं. त्यावरती प्रिया खूप खुश होते. तर रविराज आता सांगतो की फायनली तुला जायचं असेल तर जा, परंतु जाताना ना तुझ्या त्या मैत्रिणीचा नंबर मला देऊन जा. तेव्हा आता प्रिया सांगते की बाबा मी तुम्हाला रुच्याचा नंबर पाठवते आणि ती नागराजला बाय करून जाते. नागराज विचारतो की मला आता या प्रियाकडे जास्त लक्ष द्यायला वेळ नाही आहे, मला आता दादाकडून काही करून 22 कोटी काढावे लागतील. तर तो आता रविराजला विचारणार. रविराज सांगतात की अरे नाही नाही, माझ्याकडे टाईम नाही आहे, मी नंतर बोलतो तुझ्याशी, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. आणि रविराज तेथून निघून जातो. तर नागराज आता खूप टेन्शनमध्ये असतो आणि तेवढाच वैतागलेलाही. इकडे आता संध्याकाळी अर्जुन मस्त असा निवांत बसलेला असतो. इतक्यात आता अर्जुनला मेसेज येतो की बुके डिलिव्हर्ड झाला आहे. तेव्हा आता अर्जुन खूप खुश होतो. अचानकपणे तन्वीचा त्याला फोन आलेला असतो. तेव्हा आता अर्जुनला मुद्दाम प्रिया विचारते की अरे अर्जुन, मला ना कोणीतरी निनामी बुके पाठवला आहे, त्याच्यावरती नाव नाही आहे, अरे कोणी पाठवलं असेल? त्यावर ते अर्जुन सांगतो की अगं तन्वी, तो मीच पाठवला आहे. काय आहे ना, तो माझ्या मेसेजेसचा रिप्लाय देत नव्हती, माझे फोन रिसीव करत नव्हती ना, मग मी खूप हर्ट झालो अगं, आणि त्यामुळे मी तुला बुके पाठवला. छान आहे का? त्यावरती प्रिया म्हणते की हो. प्रिया आता अर्जुनला सांगते की आज आपलं बोलणं अर्धवटच राहिलं ना अर्जुन? त्यावरती अर्जुन सांगतो की हो ना, सायली अचानक आली आणि त्यामुळे आपल्याला पुढे काही बोलताच आलं नाही. तर अर्जुनला आता प्रिया सांगते की आपण ना अशा ठिकाणी भेटायला हवं की जिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की हिच्या मनात नक्की चाललंय तरी काय? तर तिथे आता प्रिया सांगते की मला ना एक रेस्टॉरंट माहिती आहे, आपण आज डिनर डेट प्लॅन करायचा का? तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन आता प्रियाला शब्द देतो. तो म्हणतो की ठीक आहे, आपण जाऊया डिनर डेटसाठी. तेव्हा प्रिया खूप खुश होते. तर त्यानंतर अर्जुनला फोन ठेवल्यानंतर खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता प्रिया विचार करते की फायनली आता मला सुभेदारांच्या घराचं एंट्री तिकीट मिळालेलं आहे. सुभेदारांची प्रॉपर्टी नक्की किती असेल? लाखोंची, करोडोंची की त्यापेक्षाही जास्त? पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनला सतत आता सायलीचे कॉल्स येत असतात. तेव्हा आता प्रिया सांगते की तू माझ्यासोबत डिनर डेसाठी आला आहे म्हटल्यानंतर आज एकाचाही कॉल रिसीव्ह नाहीच करणार आहेस का? त्यावरती अर्जुन मुद्दाम आता प्रियाला सांगतो की मला ना खरंच मी आधीपासून तुझ्याशी फ्रेंडशिप केली असती, परंतु ती आश्रमाची केस आपल्यामध्ये आली ना. तेव्हा आता प्रिया घाबरते आणि विचार करते की हा केसचा विषय का मध्ये काढतोय? त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नक्कीच त्या केसची काही ना काहीतरी संबंध आहे. तर तिकडे आता सायली अर्जुनवरती खूप चिडलेली असते. ती विचार करते की असे काय एवढे छान डिनर डेटमध्ये गुंतलेले आहेत की त्यांना साधा माझा फोनही रिसीव करता येत नाही आहे, माझ्याशी 3 सेकंदही बोलता येत नाही आहे. परत परत आता सायली अर्जुनला कॉल करत असते आणि अर्जुन सतत ते कॉल्स कट करत असतो. तेव्हा आता प्रिया विचारते की खूप महत्त्वाचा आहे का फोन? ठरलं तर मग मालिकेचे डेली एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.